महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चोंडी घाट बनला प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा, वन विभागाच्या दुर्लक्षावर संताप। इंदोर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 वर कानडगाव शेजारील चोंडी घाट परिसर सध्या जंगली प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं गंभीर चित्र समोर आलं आहे। या घाटात सातत्याने विविध जंगली प्राण्यांचे अपघाती मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास चोंडी घाटात पाण्यासाठी कळपासोबत धावत असलेल्या हरणाच्या पडसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला। सुमारे 2 वर्षांच्या मादी पाडसाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची भीषणता इतकी होती की पोट फाटून अंतर्गत अवयव बाहेर पडले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। या घटनेवरून स्पष्ट होते की पाण्याच्या शोधात भटकणारे हरणांचे कळप घाबरलेल्या अवस्थेत रस्ता ओलांडताना वेगवान वाहनांच्या धडकेत सापडत आहेत। यामुळे अशा अपघातांची मालिका सुरूच असल्याचं दिसून येत आहे। यापूर्वीही कानडगाव शिवारात 2 वर्षांपूर्वी पाण्यासाठी गेलेल्या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। तरीही वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। वन्यजीव संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी मच्छिंद्र बिडगर यांनी अध्यक्ष या नात्याने केली आहे। अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे, बागलाण। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।